माय मराठी न्यूज, जनापासून मनापर्यंत. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आकाश रूपक जोंधळे. खूप कमी वेळामध्ये तुम्ही सर्वजण जरा जास्त संख्येने आलात, याबद्दल तुमचा सर्वांचा आभारी आहे. आणि सांगायचं म्हणजे एवढंच की जोपर्यंत युवक जुळणार नाही तोपर्यंत आपली संघटन मजबूत होणार नाही. स्वाभिमान जे असते, चळवळ जीवन ठेवायची असेल तर ते व्यक्ती स्वाभिमानी पाहिजे, आणि स्वाभिमानी माणूसच चळवळ जीवन ठेवू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. काही पैशासाठी, काही दारूसाठी, त्यासाठी विकल्या जायचं नाही. बाबासाहेबांना म्हणलेलंच आहे आपल्याला, तू लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. या गोष्टी लक्षात ठेवून चळवळीमध्ये यायचं आणि काम करायचं. कारण आंबेडकर परिवाराचे आपल्या सर्वांवर खूप उपकार आहेत, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे विसरू नका. आज त्यानं होते म्हणून आपण जे आपण श्वास घ्यायला, आपण जे जेवण करायला, हे चांगले कपडे घालायला, दागिने घालायला, हे फक्त बाबासाहेबांमुळेच घालायला. हे त्या गोष्टी लक्षात ठेवा सगळे. आणि जोपर्यंत आपली युवा पिढी सक्षम होणार नाही, स्ट्रॉंग होणार नाही, संघटित होणार नाही, तोपर्यंत आपल्या पक्षाचं योगदान जे आहे ते कमीच राहणार आहे. आता काल जाहिरात दिली होती, पण आले बऱ्यापैकी, पण जशी अपेक्षा होती तसे आले नाहीत युवक. कारण त्यांच्या मनामध्ये जे आता जे दुसरे प्रस्थापित लोक आहेत ते त्यांना जाऊ देत नाहीत. काहीतरी लालूच देतात, काहीतरी पैसे देतात, जाऊ नको राय, माझ्याजवळ राय, तुला असं करू तसं करू. ते फक्त ते यायला चॉकलेट देतात, आणि हे या पोरायला आपल्या खरं वाटतं. अबे तुम्ही बापाच्या पक्षात या की आपल्या आपल्या हक्काचा पक्ष आहे की. बाळासाहेब आपले बापच आहेत, बाबासाहेब आपला आजा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. माहितीये का, काही पैसे दिले, काही झालं की चला याच्या माग, चला त्याच्या माग, हे करू नका. हे गुलामी आहे, हे गुलामगिरी आहे. गुलामीच्या बेड्या बाबासाहेबांना तोडल्यात तरी तुम्ही चालल्यात आणखी लॉक लावा म्हणून. त्याच्यासाठी सांगायचं एवढंच आहे मला की गुलाम म्हणून जगू नका. जेवी घरची भाकर भाजी खाता ते स्वाभिमानानं जगा, स्वाभिमानानंच राहा. बस एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय भीम. वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा तालुका शहर विस्तारित कार्यकारी मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार. त्या संदर्भात आपण काय सांगा? आज नांदेड शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा युवा आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे उत्तर विभागातील या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये नांदेड जिल्हा उत्तर युवा आघाडी प्रत्येक तालुक्यांचे पदाधिकाऱ्यांचा विस्तार, तालुका कार्यकारिणीचा विस्तार, शहर कार्यकारिणी तथा आणि जिल्हा पदाधिकारी या कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निमित्ताने ही आजची बैठक इथे आयोजित केली होती. या मुलाखतीमध्ये काय काय? मुलाखत पदाधिकाऱ्यांचा विस्तार करण्यासाठी, कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी ही मुलाखत होती. या मुलाखतीमध्ये असा काही वेगळा निर्णय नाही. पदाधिकाऱ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सगळ्यात मोठी भूमिका असेल, आणि त्या ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने काय केलं पाहिजे, आणि या निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये जाऊन मिसळून काम करावं लागेल, आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. आपण वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, त्या संदर्भात आपण सर्व युवकांना काय आवाहन? वंचित बहुजन आघाडीचा मी पेरेंट बॉडीचा जिल्हा अध्यक्ष आहे. वंचित बहुजन आघाडीचे
युवा आघाडीचे अध्यक्ष आकाश भाऊ जोंधळे हे आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच नेतृत्वात ही बैठक होती. या बैठकीस जिल्ह्याचे उपाध्यक्ष नंदनजी नांगरे, देवानंदजी पाईकराव, हिदायत खान पठाण, एडके साहेब, जिल्हा कमिटीतील युवा कमिटीतील सर्व पदाधिकारी इथं उपस्थित होते. किती आंदोलने केली? कामाचं थोडं घ्या मोर्चे केले सर. सांगा ना, तारीख सांगा, कोणता मोर्चा केला सांगा. लेटर पॅड नाही हो, सांगा ना. आम्ही काय तुम्हाला म्हणजे असं हे करा. किती मोर्चे काढले 2 वर्षामध्ये? तर दादासोबतच होतो. पहिले 1 वर्ष दादासोबत गेलं. कोणते? पायकरावसोबत आम्ही दोघं मिळून काम केली. आणि काही वर्ष पुन्हा मागला असा किंवा ती युवाची बॉडी बांधायचीच नाही अशी आदेश होती. अशी बाउंड्री बस होती. पण युवा आघाडीची बॉडी बांधायची नाही. फादर बॉडीमध्ये सगळ्याला करण्यासाठी फादर बॉडी बांधून घ्यायची. पूर्ण गाव तिथं शाखा फादर बॉडी बांधायची आहे. युवाची राहू दे. वाद होती त्यावर म्हणून त्याला स्थगित दिली. आता 5 शाखा आहेत युवाच्या. 5 शाखा आहेत. 5 शाखा हदगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या. की मार्च महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या जवळपास त्यांना 50-50 शाखा करायचं टार्गेट दिलं. एवढं होईल का तुमच्या मार्च महिन्यात? 1.5 महिन्यात राहिलाय आता. 1.5 महिन्यामध्ये 50 शाखा गावामध्ये तुझ्या करायच्या तालुक्यात किमान बरं 50 पेक्षा जास्त, पण कमीत कमी 50च्या कमी जर असेल तर त्या तालुक्या अध्यक्षाला पुन्हा तुम्ही निवड करू शकता अशा आदेश आहेत. कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तरुणांकडून बाळासाहेबांनी जास्त अपेक्षा केल्या, युवांकडून जास्त अपेक्षा केल्या. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि तिथे शाखा बांधून आणि ते सोडून द्या आता. ते पाठी नाव काय सांगा तुमचं? राजस्थान. याच्या अगोदर कुठल्या पक्षात काम केले? वंचित मध्ये येण्याचा काय उद्देश? तरी पण समाजासाठी तर ठीक आहे. अपेक्षा असतात ना, ऐकायचं ते सगळ्याच आहे, सर्व जाती धर्माचं आहे. अपेक्षा काय? निवडणुकी लढवण्याची अपेक्षा असते. बरोबर आहे. आमचं म्हणणं ते आहे की बाबा एखादा माणूस म्हणते की मी पक्षामध्ये येतो सर, मला उमेदवारी पाहिजे, मला पंचायत समिती लढवायची, जिल्हा परिषद लढवायची, अशा काय अपेक्षा आहेत असे विचार. म्हणजे तुम्हाला संघटनेचं काम करायचं आहे. मग आता हे कुठल्या कार्यकारिणीसाठी तुम्ही? जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी का शहर? तुम्ही काय करता? व्यवसाय कुठे? कोणती? बरं, म्हणजे एक आहे. मग आता ते कसं सोडून जिल्हा कार्यकारिणीत कसा वेळ देणार कमिटीसाठी? इकडे खडा पडणार. आम्हाला युवा तालुका अध्यक्ष पाहिजे नांदेडसाठी. नाही पाहिजे म्हणून तसा माणूस मिळून देऊ शकता काय? नाही, कमिटीसाठी एकट्याला नेमता नाही. आता तुम्हाला जिल्हा कार्यकारिणीत घ्यायला आम्हाला काही अडचण नाही, पण तालुका अध्यक्ष नांदेड तालुका उत्तर तालुका अध्यक्ष करायचा असेल युवाचा तर तुमच्यासोबत किमान 25-30 लोक प्रत्येक गावातली परिसरामधले सर्कलमधले असले पाहिजे. ते जर आला तर तुम्हाला आम्हाला काही अडचण नाही. बरोबर आहे. आम्हाला इथलाही तालुका अध्यक्ष नेमायचा, नव्यानं आता सगळ्या तालुका कार्यकारिण्या जिल्ह्याच्या